वरळी इथून मनसेचे अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे माझ्यासोबत आहेत. संदीप, मोठी लढत, कॅम्पेन चांगलं केलं, विश्वास किती आहे लोकांवर? माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे, कारण यावेळी जनतेला बदल हवा आहे आणि जनता बदल निश्चितपणे करेल. कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही गेलेला तर ते मुद्दे लोकांना अपील झाले? कारण आदित्य ठाकरे समोर, मिलिंद देवरा 2 वेळेचे खासदार मंत्री, तर टफ फाईट होती. नाही, निश्चित टफ फाईट होती, पण लोकांनी ठरवलंय की आपल्याला अवेलेबल असणाऱ्या माणसाला आपण आमदार करायचं. कारण ही लढाई 2 धनाढ्य राजपुत्र विरुद्ध सामान्य महाराष्ट्र सैनिक अशी होती आणि जनतेने ठरवलं यावेळेला की सामान्य महाराष्ट्र सैनिकाच्या पाठी उभं राहायचं. स्वप्ना देशपांडे माझ्यासोबत आहेत. स्वप्ना, किती विश्वास आणि थोडीशी दगदग थोडंसं आहे? थोडीशी धाकधूक आहे नक्कीच, पण यावेळेला असं वाटतंय की सकारात्मक वाटतंय सगळं वातावरण. बघूया आता काय होतंय ते. निश्चितच संदीप देशपांडे आणि स्वप्ना देशपांडे इथं आता मतदारसंघात जाण्यासाठी निघालेले आहेत आणि एक विश्वास आहे की यंदा वरळीची जनता एक वेगळा निर्णय देईल आणि परिवर्तन घडून आणेल. दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.